आसुर्लेत महिलेकडे सापडला अर्धा किलो गांजा. पन्हाळा पोलिसांची कारवाई. महिलेसह दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील मध्यवस्तीत असलेल्या घरावर पन्हाळा पोलिसांनी धाड टाकून 470 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या कारवाईत रंजना रमेश नावर, वय वर्ष 49, राहणार आसुर्ले, तालुका पन्हाळा व राजू मकबूल मुल्ला, राहणार अंकलखोप, जिल्हा सांगली, या दोघांना गुरुवार दिनांक 6 रोजी ताब्यात घेतलं. याबाबत पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दोघांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आप्पासाहेब पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, शाहूवाडी विभाग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, आ ख ख खमंग, ग ग गोकुळतू याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील मध्यवस्तीत असलेल्या घरामध्ये राजरोसपणे गांजा विक्री होत असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. माहितीची खात्री करण्यासाठी या ठिकाणी पोलिसांनी पाळत ठेवून सापळा रचला व गांजा विक्री करणाऱ्या रंजना नावर हिला गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतलं. या छाप्यात पोलिसांना हिरवी पाने, फुले, कड्या व बिया असलेला उग्र वासाचा सुट्ट्या गाठी झालेला ओलसर गांजा आढळून आला. त्याचे वजन केले असता ते 470 ग्रॅम भरले. यावेळी रंजना हिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने हा गांजा राजू मुल्ला याच्याकडून घेऊन विक्री करत असल्याचं समजलं. या मिळालेल्या माहितीवरून पन्हाळा पोलिसांच्या पथकाने राजू मुल्ला यास अंकलखोप येथून ताब्यात घेतलं. या दोघांना शुक्रवारी पन्हाळा न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. या कारवाईमुळे गांजाची विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे पन्हाळा पोलीस टोळीचा शोध घेत आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार व पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कौंडुभेरी, हवालदार समीर मुल्ला, अंमलदार रवींद्र कांबळे, किशोर पाटील, सचिन पाटील, आशा पाटील, पडवळ, अरुण पाटील व सायबर पोलीस ठाणे यांनी केली. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.